पृथ्वी आपली आई आहे आणि आपल्या आईचं संरक्षण आणि तिचं जतन करणं हे आपल्या युवा पिढीचे कर्तव्य आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सावंतवाडी तालुक्यातील संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेमध्ये आज राष्ट्रीय भूगोल दिनाचे औचित्य साधून भौगोलिक प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या भौगोलिक प्रतिकृतीच्या प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन संस्थेचे चेअरमन माननीय श्री चंद्रशेखर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या प्रतिभा शक्तीचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्वहाने छोटी मोठी सुंदर आणि सुरेख प्रतिकृती बनवलेल्या आहेत. या प्रतिकृतीतून छोटा छोटा संदेश देऊन भविष्यात नव्या पिढी आणि आपली पृथ्वी हिरवीगार ठेवण्याचा प्रयत्न करूया, हा संदेश संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांमधून देण्यात आला. यावेळी प्राध्यापक श्री हेमंत तानावडे, श्री मनीष सावंत, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पृथ्वी वाचवण्यासाठी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथील विद्यार्थ्यांनी भूगोल दिन कसा साजरा करत साकारल्या प्रतिकृती पहा. My name is Om Amit Nair. My school name is Sanskar National School. I study in 5th standard. My project is rain detector. नमस्कार, माझे नाव ऋतुजा कुसुमाकर मातोंडकर. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव संस्कार नॅशनल स्कूल निरवडे. आज आम्ही इथे एक उपक्रम बनवला आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे रेन डिटेक्टर. तर हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी, हवामान खात्यासाठी किंवा जे नदीच्या परिसरात राहतात त्यांच्यासाठी होऊ शकतो, वृद्ध माणसांसाठी होऊ शकतो आणि प्राण्यांसाठी हा होऊ शकतो. शेतकऱ्यांना कळेल की कधी पाऊस येणार आहे, त्याप्रमाणे ते पिकाची पेरणी करू शकतात. काही वृद्ध माणसं आहेत तर त्यांना पाऊस जास्त पडत असेल तर ते त्यात घरातून बाहेर पडणार नाहीत व त्यांची सुरक्षा होऊ शकते. जे नदीच्या परिसरात राहतात तर त्यांना कळेल की जर पाऊस खूप प्रमाणात पडत असेल तर तिथे जर पूर येणार असेल तर ते वेळच्या वेळी जागा बदलू शकतात आणि स्वतःची सुरक्षा करू शकतात. ह्या उपक्रमासाठी आम्ही LED लाईट्स, बॅटरीज आणि विसल वापरलेलं आहे आणि लेझर ग्लँड वापरलेलं आहे आणि मोटर वापरलेली आहे. आपण अलीकडे समृद्धी महामार्ग काढलेला आहे. तर त्यामुळे दोन्ही बाजूने आपण झाडीतोड केलेली आहे. झाडं ही मानव जीवनातले अविभाज्य घटक आहेत. झाडीतोडामुळे वन्य प्राणी हे गावाकडे, शहराकडे वळू लागले आहेत. अलीकडे आपल्याला आढळून येतं आहे की वाघ वगैरे हे गावात येऊन माणसांवरती हल्ले करू लागलेले आहेत. आणि आपण जर झाडं जपून ठेवली तर पाणी पण चांगल्या प्रमाणात राहतं आणि झाडं आपल्याला ऑक्सिजन्स वगैरे पण देतात. तर आपण झाडं तोडली नाही पाहिजेत आणि हे संदेश देण्यासाठी आम्ही हा डेमो बनवलेला आहे. धन्यवाद. माननीय मुख्याध्यापक हेमंत तानावडे सर, मनीष सर, रुपेश सर आणि माझ्या इतर शिक्षकांनी आणि शिक्षिकांनी मला ह्या उपक्रमासाठी मदत केली. त्यासाठी मी त्या सर्वांचे आभारी आहे. My name is Sai Narayan Majrega. My school name is Sanskar National School and my model name is global warming. Nowadays we are facing a biggest problem which is global warming, and actually we are thinking that what we can do. We can't control the nature, so we can't control the global warming, but there is a very great example. Before coming corona in our life, means in 2018 or 2017, there was in ozone layer there was big holes. But when corona arose in our world, we because of lockdown many people stay in their homes and they can't use their vehicles. Means you can say that
very less vehicles. Means you can count the vehicles such as in Mumbai cities where you can't see even roads, while 2017-18 you can't see the roads. Such vehicles were running on the road, but now when corona arose in the world, you can count the vehicles. Such less vehicles were running, and you can't think that, but the holes which were because of carbon dioxide on a ozone layer. Save how to save earth. First, we should avoid vehicles and ride bicycles because they help us to avoid pollution, and also our health is remaining healthy. And second point is, do not cut trees. Do not cut trees because if we cut. आपली जी पृथ्वी आहे ती विविध रंगांनी भरलेली आहे आणि हे रंग जपणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी, रंगमजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. हीच आपण आपल्याला आपली पृथ्वी, आपली वसुंधरा ही आपण जपायला पाहिजे. आज या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये भूगोल दिनानिमित्त भौगोलिक प्राकृतिक प्रतिकृती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत आणि या प्रतिकृती ज्या आहेत ह्या सगळ्या मुलांनी बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या मुलांना, त्याचबरोबर शाळेतील असणारे जे पालकवर्ग आहे, आजूबाजूमधील राहणारे जे उपस्थित लोक आहेत, त्यांना आम्ही या प्रतिकृतींच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुलांनी या दिनानिमित्त 30 ते 35 प्रतिकृती बनवलेल्या आहेत. खूप छान छान उपक्रम या ठिकाणी त्यांनी बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण आजच्या या समाजामध्ये आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान हे मानववर्गानेच द्यायला पाहिजे. कारण मानव असा हा एक व्यक्ती आहे किंवा असा जो प्राणी समजला जातो की आपल्या बुद्धीच्या बळावर पूर्ण जगाला, पूर्ण विश्वाला अबाधित राखण्याचं काम हा मानव करू शकतो. असं म्हटलं जातं, वसुदैव कुटुंबकम. आपली ही पृथ्वी, आपली ही वसुधा म्हणजे आपली आई आहे आणि या आपल्या आईचं संरक्षण करणं, तिचं जतन करणं हे आपल्या बाळांचं कर्तव्यच आहे. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेमध्ये आम्ही भूगोल दिनाचे औचित्य साधून भौगोलिक प्रतिकृतींचं एक छोटंसं प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि या प्रदर्शनामध्ये आपण पाहू शकता की विविध प्रकारच्या प्रतिभाशक्तीचा वापर करून विद्यार्थ्यांनी हाताने ही छोटी मोठी इतकी सुंदर सुरेख अशी प्रतिकृती बनवलेल्या आहेत. आणि प्रत्येक प्रतिकृतीमधून त्यांनी एक छोटा छोटा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपली माता, आपली पृथ्वी ही आपणच वाचवली पाहिजे. कारण आपलं तिच्याशी काहीतरी नाळ जोडली गेलेली आहे आणि यासाठी म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या पृथ्वीचा सांभाळ करावा. या उद्देशानं विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिभा गुणांचा वापर करून आणि प्रतिभाशक्तीचा वापर करून ही सुंदर प्रतिकृती बनवल्या आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तर मी सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांना सहकार्य करणाऱ्या पालकांचं, त्याचप्रमाणे प्रशालेतील मुख्याध्यापक हेमंत सर आणि प्रशालेचे चेअरमन डॉक्टर शेखर जैन सर या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला ही संधी दिली, जेणेकरून आम्ही कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण जाणून घेऊ आणि त्यानुसार आम्ही भूगोल दिनानिमित्त काहीतरी आमचं एक थोडंसं योगदान, फुलाची पाकळी देऊ. पुन्हा एकदा सर्वांना भूगोल दिनाच्या शुभेच्छा. असंच आपल्या पृथ्वीचं आपण रक्षण करूया आणि येणारी पिढी, येणारी पृथ्वी आपली ही पूर्ण ही हिरवीगार राहील याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद.